विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय मॅनेजमेंट अकाउंटिंग या विषयाची माहिती। या विषयामध्ये आपला दुसरा टॉपिक आहे ॲप्लिकेशन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग टेक्निक्स। या टेक्निक्स मधले पहिले टेक्निक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते म्हणजे मार्जिनल कॉस्टिंग। या मार्जिनल कॉस्टिंगचे दोन पार्ट आपण पाहणार आहोत। त्यातला पहिला पार्ट आज आपण पाहतोय। मार्जिनल कॉस्टिंग मधला पहिल्या पार्ट मध्ये नक्की काय आहे या संबंधीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राइब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर चला पाहूया मार्जिनल कॉस्टिंग पार्ट 1। मार्जिनल कॉस्टिंग पार्ट 1 चे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या ठिकाणी पाहणार आहोत। मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाहण्यापूर्वी काही की पॉइंट्स आपण अभ्यासणं अत्यंत आवश्यक आहे। पहिला की पॉइंट आहे मार्जिनल कॉस्टिंग इज इक्वल टू व्हेरिएबल कॉस्ट। सेकंड की पॉइंट आहे कॉन्ट्रीब्यूशन इज एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर व्हेरिएबल कॉस्ट। दैट मीन्स कॉन्ट्रीब्यूशन इज इक्वल टू सेल्स माइनस व्हेरिएबल कॉस्ट। फॉर्म्युले लक्षात ठेवा। की पॉइंट नंबर 3, profit value ratio is a relationship between contribution and sales. That means PV ratio is equal to contribution divided by sales multiplied by 100. Fourth key point, break even point is a no profit no loss stage in the level of activity. That means BEP is equal to fixed cost divided by PV ratio. Fifth key point, margin of safety is excess of sales over break even sales. That means margin of safety is equal to sales minus break even sales. Sixth key point, break even chart is a graphical presentation of break even point. 7. Profit chart is a pictorial presentation of cost volume profit relationship. 8 key point, required sales is equal to fixed cost plus desired profit divided by PV ratio. 9th, the alternative which gives maximum contribution is considered at most profitable. And 10th key point is net profit when sales are given. Net profit is equal to into bracket sales multiplied by PV ratio divided by fixed cost. हे की पॉइंट आपण अभ्यासल्यानंतर प्रत्यक्षपणे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या मार्जिनल कॉस्टिंग वर कसे येणार आहेत ते आता आपण पाहूया। फर्स्ट क्वेश्चन, मार्जिनल कॉस्टिंग इज ए डॅश डॅश ऑफ कॉस्टिंग। मार्जिनल कॉस्टिंग इज ए टेक्निक ऑफ कॉस्टिंग। तर मार्जिनल कॉस्टिंग हे टेक्निक आहे, ही सिस्टीम नाही, मेथड नाही, स्ट्रॅटेजी नाही, तर ते काय आहे, टेक्निक आहे। त्यामुळे आन्सर आहे ए। Question number 2, marginal costing is based on the distinction between fixed cost and variable cost. Fixed cost आणि variable cost मधला जो डिफरन्स आहे त्या बेसवर मार्जिनल कॉस्टिंग हे आधारित आहे आणि म्हणून आन्सर आहे बी, व्हेरिएबल कॉस्ट। क्वेश्चन नंबर 3, a cost which do not vary म्हणजे बदलणारी डायरेक्टली विथ द व्हॉल्यूम ऑफ आउटपुट इज नोन ॲज, दॅट इज फिक्स्ड कॉस्ट। जी कॉस्ट
व्हॉल्यूम ऑफ आउटपुट प्रमाणे डायरेक्टली बदलत नाही, म्हणून तिला आपण काय म्हणतो, फिक्स कॉस्ट, दॅट इज सी. Question number 4. A cost which tends to vary directly with the value of output is known as variable cost. It is not fixed cost. It is not semi-variable or semi-fixed cost. Question number 5. Which of the following are advantages of marginal costing? मार्जिनल कॉस्टिंगचे खालीलपैकी कोणते ॲडव्हान्टेजेस आहेत? मार्जिनल कॉस्टिंग इज कॉन्स्टंट इन नेचर. हो. मार्जिनल कॉस्टिंग इज रिअलिस्टिक. यस. अँड मार्जिनल कॉस्टिंग इज हेल्पिंग और हेल्प्स मॅनेजमेंट इन प्रॉफिट प्लॅनिंग. हे तिन्ही मार्जिनल कॉस्टिंगचे ॲडव्हान्टेजेस असल्यामुळे आपलं उत्तर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग आर लिमिटेशन ऑफ मार्जिनल कॉस्टिंग? ॲडव्हान्टेज पाहिले, आता लिमिटेशन. मार्जिनल कॉस्टिंग इज लेस ग्रेटर emphasis ऑन सेल्स रादर दॅन प्रोडक्शन. यस. Marginal costing is less effective in capital incentive industry. Yes. And marginal costing is useful only short-term assessment. These all are the limitations of marginal costing. Thus, the answer is D, all of above. Question number 7. Which of the following are uses of marginal costing? आता आपण uses पाहतोय, म्हणजे ॲडव्हान्टेज पाहिले, लिमिटेशन पाहिले, आता uses. Marginal costing is useful for profit planning. Yes. Marginal costing is useful for evaluation of performance of organization. Yes. And marginal costing is useful for make or buy decision. Correct. तर हे वरील तिन्ही आहेत, हे तिन्ही मार्जिनल कॉस्टिंगचे युजेस आहे आणि म्हणून आपला आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 8. मार्जिनल कॉस्टिंग इज, काय आहे मार्जिनल कॉस्टिंगचा फॉर्म्युला? मार्जिनल कॉस्टिंग इज प्रायमरी कॉस्ट प्लस टोटल व्हेरिएबल ओव्हरहेड is equal to marginal cost, that is A. Question number 9. Profit value ratio express the relationship between contribution and sales. आपण की पॉइंट मध्ये ते पाहिलेलं आहे आणि म्हणून उत्तर सांगता येईल A, sales. Question number 10. Profit value ratio is the indicator of the rate at which the organization is earning profit, that is A. Question number 11. Which of the following are assumptions of break-even analysis? Break-even analysis चे खालीलपैकी कोणते assumptions आहेत? Cost can be classified into fixed and variable categories. हो, हे assumption आहे. Fixed cost remain fixed for the entire value. Yes. Variable cost change according to the changes in the output. हे तिन्ही ब्रेक इव्हन एनालिसिस साठी assumptions आहेत आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 12. The break even chart is a graphical presentation of, कशाचं हे ग्राफिकल प्रेझेंटेशन आहे? दॅट इज मार्जिनल कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग, टार्गेट कॉस्टिंग आणि युनिफॉर्म कॉस्टिंगचा संबंध ब्रेक इव्हन चार्टशी नाही, तर फक्त मार्जिनल कॉस्टिंगची आहे, म्हणून आन्सर आहे बी, मार्जिनल कॉस्टिंग. क्वेश्चन नंबर 13. मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट्स दी डॅश डॅश ऑफ द बिझनेस, दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ द बिझनेस. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल मार्जिन ऑफ सेफ्टी इंडिकेट द स्ट्रेंथ ऑफ द बिझनेस, दॅट इज आन्सर इज ए.
Question number 14. Margin of safety is the difference between dash dash and the sales at break even point. That is, margin of safety is the difference between actual sales and the sales at a break even point. म्हणजेच आन्सर आहे सी, actual sales. Question number 15. At break even point, margin of safety is nil. That is, answer is A. Question number 16. Contribution is the difference between selling price and की पॉइंट मध्ये आपण सगळ्या की पॉइंट पाहिलेले आहेत, त्यामध्ये कॉन्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला दिलेला आहे, बरोबर आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कॉन्ट्रिब्युशन इज द डिफरन्स बिटवीन सेलिंग प्राइस अँड द व्हेरिएबल कॉस्ट. दॅट इज आन्सर इज बी. क्वेश्चन नंबर 17. कॉन्ट्रिब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. तोच प्रश्न आपण थोडा वेगळ्या पद्धतीने इथे विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 18. ए लार्ज angle of incidence with the greater margin of safety shows an extremely dash dash situation. That is favorable situation. Answer is A. Question number 19. Which of the following are factors involves in cost volume analysis? Cost volume analysis मध्ये खालीलपैकी कोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व आहेत? टोटल फिक्स कॉस्ट, सेलिंग प्राइस, व्हेरिएबल कॉस्ट पर युनिट हे तिन्ही फॅक्टर्स हे कॉस्ट व्हॅल्यूम ॲनालिसिस मध्ये इन्व्हॉल्व असतात आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग आर सिच्युएशन दॅट द डिसिजन रिगार्डिंग प्राइसिंग ऑफ ए प्रोडक्ट has to be taken under normal circumstances, in times of competition, in times of trade depreciation. हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही म्हणजे अंडर नॉर्मल सर्कमस्टन्सेस, इन टाइम ऑफ कॉम्पिटिशन आणि इन टाइम्स ऑफ ट्रेड डेप्रिशिएशन. इन टाइम्स ऑफ ट्रेड डिप्रेशन हे तिन्ही सिच्युएशन मध्ये प्रामुख्याने आपल्याला असं सांगता येईल की डिसिजन रिगार्डिंग प्राइस ऑफ प्रोडक्ट हॅज टू बी टेकन आणि म्हणून आन्सर आहे डी, ऑल ऑफ अबव. Question number 21. The product mix which gives the dash dash possible margin is the optimum product mix. That is maximum. Answer is maximum. The product mix which gives the maximum possible margin is the optimal product mix. Question number 22. Which of the following are factors force a company to make a product rather than buy it? Irregularity of supply from outsider जर असेल तर माल खरेदी करायला कंपनी निश्चित करते. डिस्क्लोजर ऑफ बिझनेस सिक्रेट म्हणजे आपली व्यवसायाची गुप्तता जर त्या ठिकाणी प्रसिद्ध करायची असेल, डिस्क्लोज करायची असेल तर कंपनी प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करण्याऐवजी खरेदी करते. नॉन अवेलेबिलिटी ऑफ सरप्लस कॅपॅसिटी जर कंपनीकडे नसेल तर कंपनी प्रोडक्ट तयार करत नाही, मेक करत नाही, तर तो प्रोडक्ट तो एलिमेंट कंपनी खरेदी करते, बाय करते आणि म्हणून आपल्याला आन्सर सांगता येईल हो, वरील तिन्ही सिच्युएशन मध्ये प्रामुख्याने कंपनी माल तयार करण्याऐवजी त्या ठिकाणी माल, ती वस्तू, तो प्रोडक्ट
खरेदी करते, बाय करते. दॅट इज डी ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 23. The dash dash decision can be better explained by considering two situations. That is, the make and buy decision, दोन्ही decision can be better explained by the considering two situation. आणि म्हणून आन्सर आपल्याला सांगता येईल बाय आणि मेक हे दोन्ही असल्यामुळे सी बोथ ए अँड बी. क्वेश्चन नंबर 24. द मेक ऑर बाय डिसिजन इज बेस्ड ऑन दी. मेक म्हणजे प्रोड्यूस करायचं, तयार करणे, आणि बाय म्हणजे खरेदी करणे, एखादी वस्तू तयार करणे किंवा ती वस्तू विकत घेणे. हे जे काही निर्णय आहे, वस्तू तयार करायची का खरेदी करायची, हे जे डिसिजन आहे, हे डिसिजन कशाच्या बेसवर अवलंबून आहे, हे ॲझम्पशनच्या बेसवर अवलंबून आहे. आणि म्हणून म्हणता येईल द मेक ऑर बाय डिसिजन इज बेस्ड ऑन दी ॲझम्पशन ए. क्वेश्चन नंबर 25. इफ द व्हेरिएबल दॅट इज मार्जिनल कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट इज लोअर दॅन द परचेस प्राइस, म्हणजे मार्जिनल कॉस्ट ही कमी आहे खरेदीच्या किमतीपेक्षा, देन इट इज ॲडवाइज टू. तर तुम्ही काय ॲडवाइस त्या ठिकाणी देऊ शकता? तुम्ही म्हणू शकता आपण तो प्रोडक्ट त्या ठिकाणी तयार करा, विकत घेऊ नका. एखादी वस्तू आपण घरी तयार करत असेल आणि त्याची कॉस्ट 10 रुपये येत असेल आणि ती बाजारात जर 15 रुपयाला मिळत असेल तर तुम्ही ती खरेदी करणार का नाही? तुम्ही काय म्हणताल, परचेस करण्याऐवजी आपण घरी तयार करू, 10 रुपयात ती वस्तू आपल्याला तयार होते. आणि म्हणून उत्तर आहे ए, मेक दी प्रोडक्ट. क्वेश्चन नंबर 26. इफ द प्राइस कोटेड बाय द सप्लायर, ज्या व्यक्तीकडून, ज्या संस्थेकडून, ज्या सप्लायरकडून आपण माल घेणार आहे त्याने जी प्राइस कोट केलेली आहे त्या वस्तूची इज लोअर आहे, कमी आहे, कशाच्या? मार्जिनल कॉस्टिंगच्या. इज लोअर दॅन दी मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, देन द कंपनी डिसाइडेड टू काय बाय द प्रोडक्ट. बरोबर ना? मगाशी सांगितलं त्याच्या विरुद्ध आपण घरात एखादी वस्तू तयार करत असेल आणि ती जर आपल्याला 10 रुपयाला पडत असेल, त्याचा मेकिंग चार्जेस 10 रुपये आहे, परंतु तीच वस्तू जर आपण 8 रुपयाला विकत मिळत असेल तर आपण त्या ठिकाणी काय करणार आहे? तयार करण्याऐवजी परचेस करणार आहे, बाय दी प्रोडक्ट. क्वेश्चन नंबर 27. द कॉस्ट associated with the buy decision are. बाय डिसिजन मध्ये एकंदरीत कोणकोणत्या कॉस्टचा समावेश आहे, सहयोग आहे, संबंध आहे? परचेस प्राइसचा, निश्चितपणे एखादी वस्तू आपण खरेदी करताना त्याची किंमत पाहतो, ती वस्तू वाहतूक खर्च तिचा जो आहे, वाहून आणण्याचा खर्च, तोही विचारात घेतो आणि ऑर्डरिंग कॉस्ट सुद्धा विचारात घेतो. म्हणजेच बाय डिसिजनसाठी परचेस प्राइस, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि ऑर्डरिंग कॉस्ट या तिन्हींचाही समावेश किंवा असोसिएट आहे. आणि म्हणून उत्तर आहे डी ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 28. अंडर विच सिच्युएशन कंपनीज प्रिफर टू बाय ए प्रोडक्ट ऑफ कॉम्पोनंट्स आउटसाइड सप्लायर. कंपनीची अशी कुठली सिच्युएशन असेल की जेव्हा कंपनी म्हणते की आपण ती वस्तू तयार करायची नाही तर ती खरेदी करायची? केव्हा? जर लॅक ऑफ स्पेशलाइज्ड टेक्निक्स टू मॅन्युफॅक्चरिंग देम, तो प्रोडक्ट तयार करण्यासाठी तुमच्याकडे जर स्पेशलाइज्ड टेक्निकचा अभाव असेल तर तुम्ही खरेदी करणार. लॅक ऑफ एक्सपर्टीज, तुमच्याकडे जर तज्ञ कामगार, कुशल कामगार ती वस्तू तयार करण्यासाठी उपलब्ध नसतील तर तुम्ही ती खरेदी करणार. आणि अनअवेलेबिलिटी ऑफ इक्विपमेंट्स अँड स्किल्ड वर्कर, जर तुमच्याकडे ती वस्तू तयार करण्यासाठी जे इक्विपमेंट लागतात त्या इक्विपमेंटची उपलब्धता नसेल किंवा स्किल्ड वर्कर उपलब्ध नसेल तर तुम्ही सहज म्हणू शकता की ती वस्तू तयार करण्यापेक्षा आपण विकत घेणे केव्हाही चांगलं. आणि म्हणून उत्तर आहे डी ऑल ऑफ अबव. क्वेश्चन नंबर 29. इफ द रिटर्न्स ऑन ॲडिशनल कॅपिटल इन्व्हेस्टेड इज अनफेवरेबल, देन द कंपनीज प्रिफर टू. ज्यावेळेस रिटर्न ऑन ॲडिशनल कॅपिटल इन्व्हेस्टेड जे आहे ते अनफेवरेबल असेल तेव्हा कंपनी कोणता निर्णय घेऊ शकते? तर कंपनी त्यावेळेस काय करते? तो प्रोडक्ट, ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकते.
प्राधान्य देते वस्तू ती खरेदी करण्यासंबंधी, म्हणून आन्सर आहे ए, बाय ए प्रोडक्ट. क्वेश्चन नंबर 30. इन केस ऑफ मेक ऑर बाय डिसिजन डॅश डॅश कॉस्टिंग इज ए ग्रेटर हेल्प. जर तुम्हाला ती वस्तू, ते मटेरियल, मग ते रॉ मटेरियल असेल किंवा इतर असेल, ते खरेदी करावे का तयार करावे या संबंधीचा डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॉस्टिंगची टेक्निक्स उपयोगी पडते, तर तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगची टेक्निक त्या ठिकाणी उपयोगी पडते, आणि म्हणून उत्तर आहे ए, मार्जिनल कॉस्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण पूर्णतः थेरॉटिकल पार्टवरचा हा मार्जिनल कॉस्टिंगच्या संदर्भातला MCQचा भाग पाहिला. आपण पुढच्या भागामध्ये सुद्धा मार्जिनल कॉस्टिंगच्या काही प्रॉब्लेम्स जे आहेत, काही फॉर्म्युले आहेत, त्या संबंधीचा माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्र हो, मार्जिनल कॉस्टिंग पार्ट 2 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या कमेंट्स निश्चितपणे तुम्ही माझ्या या दिलेल्या ईमेलवर मांडू शकता, आणि त्या संबंधीचं स्पष्टीकरण तुम्हाला त्या ठिकाणी त्वरित प्राप्त होऊ शकेल. तर मित्र हो, पुढील टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्जिनल कॉस्टिंग पार्ट 2. धन्यवाद.